नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या भागामध्ये आपण अक्षय तृतीयेसाठी बॉर्डर रांगोळ्या बघतो आहोत. म्हणजेच आपण जी पूजा करतो घरामध्ये अक्षय तृतीयेची, करा केळी वगैरेचं पूजन करतो. त्या पाटासमोर काढण्यासाठीच्या एकदम छोट्या-छोट्या, नाजूक-नाजूक आणि अगदी कमी वेळात होणाऱ्या अशा 4 रांगोळ्या तुम्हाला आजच्या भागात बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या 4 पैकी तुम्हाला जी पण रांगोळी आवडेल, तुम्ही तुमच्या दारासमोर ट्राय करा. खूप सुंदर रांगोळ्या आहेत. अगदी एक कमी वेळात होतील कारण की अक्षय तृतीया म्हणजे महत्त्वाचा सण आहे आणि आपण ह्या सणाला आपला सीझनचा पहिला आमरस करतो किंवा कुणी-कुणी ह्या सणानंतरच कैरी वगैरे, आंबा वगैरे खायला सुरुवात करतात. प्रत्येकाची म्हणजे वेगवेगळी पद्धत आहे. प्रत्येक भागानुसार पद्धत बदलते आणि जे आपले पित्र असतात त्यांची या दिवशी पूजा वगैरे केली जाते. तेच म्हणजे कराकेळी पूजन असतं. तर त्या निमित्तानं आपण ह्या बॉर्डर रांगोळ्या काढतो आहोत. तर यामध्ये आपण काही स्टेन्सिलचा वापर केला आहे आणि काही विदाऊट स्टेन्सिल म्हणजे पूर्ण स्वतःच्या हाताने डिझाईन काढलेली आहे. तर तुमच्याकडे जर अशा पावलांच्या वगैरे स्टेन्सिल असते त्याचा वापर करूनही तुम्ही झटपट रांगोळ्या काढू शकतात किंवा मी ज्या प्रकारे काढली आहे रांगोळी त्या प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा. अशा छान-छान कमी वेळात होणाऱ्या आणि दिसायला पण सुंदर अशा रांगोळ्या तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज बघायला मिळतील. तर अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं मैत्रिणींनो तर नक्की सबस्क्राईब करा. कारण की एकदम छोट्या, नाजूक आणि पटकन होणाऱ्या रांगोळ्या आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील आणि जर तुम्ही नवीन असाल तर काहीतरी नवीन-नवीन शिकायला मिळेल. आपल्या चॅनलवरून म्हणजे बेसिक वगैरे रांगोळी सर्व शिकायला मिळेल. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तर बेल आयकॉन प्रेस करायला आणि ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. बघू शकता आपली पहिली रांगोळी आपण त्यामध्ये स्टेन्सिलच्या मदतीने लक्ष्मी पाऊल काढून घेतलंय आणि बाजूने अशी डिझाईन ॲड केलेली आहे. सर्वच डिझाईन एकदम झटपट होणाऱ्या आणि दिसायला पण सुंदर नाजूक अशा आहेत. तुम्हाला जर आवडल्या तर तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. देवघरात समोर काढायला किंवा आपल्या उंबरठ्यावर काढायला पण छान आहेत रांगोळ्या. पण स्पेशली मी जी अक्षय तृतीयेची पूजा आहे त्यासाठी काढलेल्या आहेत ह्या. आणि पटकन होतील, इतक्यात होतील, काहीच जास्त वेळ लागणार नाही. कलर पण कमीच वापरलेत, जास्त काही कलर वापरलेले नाही मी. पुढची रांगोळी आपण लाल आणि पिवळ्या कलरच्या अशा 2 मोठ्या-मोठ्या लाईन काढून घेतल्या आणि खाली 3 ठिपके काढून घेतलेत. त्याला आपल्याला केंद्रवदनीचा आकार द्यायचा आहे. आणि सणासुदीला काढण्यासाठीच्या तर भरपूर रांगोळ्या आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. तर त्या तुम्ही उद्या काढू शकतात. आणि अजूनही जर बॉर्डर रांगोळ्या पाहायच्या असतील तर एक प्लेलिस्ट आहे आपली बॉर्डर रांगोळ्यांची. तर तुम्ही त्या पण चेक करू शकता. त्यात पण छान-छान आणि एखाद्याला कलरफुल आवडत्या रांगोळ्या तर त्या पण रांगोळ्या अवेलेबल आहेत कलरफुलवाल्या बॉर्डर रांगोळ्या. नक्की एकदा व्हिजिट करा प्लेलिस्टला पण. आणि व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणींनो म्हणजे तुम्हाला समजेल कुठला आकार कसा काढला आहे. तसा तर तुम्हाला ह्या सर्व आकारांची प्रॅक्टिस झालेली असणार आहे. त्यामुळे काहीच प्रश्न नाही. तर व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर कशा वाटल्या रांगोळ्या कमेंट करून नक्की सांगा. आणि बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स येत आहे की त्या नवनवीन डिझाईन शिकताय आपल्या चॅनलवरून. आणि काही मैत्रिणी म्हणतात की आम्ही तुमच्या बघून रांगोळ्या काढतो रोज दारासमोर आणि काही आम्ही स्वतःच्या मनाने पण ट्राय करतो. तर खरंच खूप छान वाटतं काहीतरी तुम्ही स्वतःहून म्हणजे ट्राय करताय, तुम्ही पण शिकतायत नवीन-नवीन डिझाईन्स, नवीन-नवीन आकार. तर खरंच भारी वाटतंय तुम्ही माझ्याकडनं काहीतरी शिकताय, ट्राय करताय.
तर आपले व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना पण जास्तीत जास्त शेअर करत चला, म्हणजे त्यांनाही नवीन डिझाईन्स शिकायला मिळतील. त्या पण त्यांच्या दारासमोर रोज नवीन डिझाईन काढतील. आणि अक्षय तृतीयाच्या तुम्हा सर्वांना ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रथा आहे पूजा वगैरे करण्याची. त्या पद्धतीने पूजा केली जाते आणि पहिला आमरस बनवला जातो ह्याच दिवशी. काही म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा एवढ्या लवकर आंबे यायचे नाही, पिकलेले आंबे बाजारात. तर त्यामुळे कैरी वगैरे भाजून त्याचा रस तयार केला जायचा. पण आता लवकर येतात आंबे, त्यामुळे आमरसच तयार केला जातो. टेक्नॉलॉजी आपली पुढे चालली त्यामुळे. तर ही रांगोळी शेवटची रांगोळी आजच्या भागातली. जुने जर व्हिडिओ बघितले नसेल मैत्रिणींनो, तर वेळात वेळ काढून नक्की व्हिडिओ बघा आणि येणारे व्हिडिओ पण नक्की चेक करत चला. आणि आजच्या पैकी तुम्हाला जी पण रांगोळी आवडेल आजच्या व्हिडिओमधली, ती उद्या नक्की ट्राय करा. चला तर भेटूया पुढच्या भागात अशाच झटपट होणाऱ्या सोप्या सुंदर रांगोळीसोबत. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा, दारासमोर रोज रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.